नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 11/6/2025 आणि आजच्या दिवशी आपण सगळे चार्ट जे आहे ते अनालिसिस करणार आहेत आणि रोजच्या सारखं जे आहे, उद्या कोणते स्टॉक परफॉर्म करू शकता, कोणता सेक्टर चांगला परफॉर्म करू शकतो, हे सगळं जे आहे ते आपण डिस्कस करणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात निफ्टीपासनं. आजचा जो निफ्टीचा परफॉर्मन्स होता, वर निफ्टीने हाय जे लावलेलं आहे ते 25,220 लावलेलं आहे आणि लो जे आहे ते लावलाय 25,100च्या जवळपास. एक मॉर्निंगला डिप भेटला होता आपल्याला निफ्टीमध्ये. त्यानंतर एक कंटिन्युअसली अपवर्ड ट्रेंड निफ्टीमध्ये आपल्याला बघायला भेटला. जर 15 मिनिटाचा चार्ट जर आपण बघितला इथे, तर मार्केट जे आहे जिथनं ओपनिंग झालं तिथेच परत येऊन क्लोज झालेलं आहे आणि एक बॉक्स बनवलेला आहे निफ्टीने. या रेंजमध्ये जे आहे ते निफ्टी आता ट्रेड करतं. हा जो खाली सपोर्ट आहे तो 25,000चा एक स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टीमध्ये आणि वर जो रेजिस्टन्स आहे तो 25,200चा आहे. जोपर्यंत या रेंजच्या वर किंवा मग या रेंजच्या खाली जोपर्यंत निफ्टी किंवा मग तोडत नाही, तोपर्यंत आपण एक साइडवेज मोमेंटम आपण निफ्टीमध्ये बघू शकतो. वेट करूयात. खाली 25,050च्या जवळपास जे आहे ते बाईंग इनिशिएट आपण करू शकतो आणि वर जे आहे ते रेजिस्टन्स आहे 25,200चं. तर डेली चार्टमध्ये पण जर बघितलं, एक बाईंग झोन आहे हा कंटिन्युअसली अपवर्ड ट्रेंड आणि क्लोजिंग फर्स्ट टाइम जी आहे ती या लेवलला झाली आहे 25,100चा. लास्ट टाइमची जी क्लोजिंग होती ती ही होती 25,190 आणि आजची जी क्लोजिंग आहे ती 25,141. तर आपण म्हणू शकतो की ऑक्टोबर नंतर फर्स्ट टाइम जे आहे ते 25,120च्या वर जे आहे ते निफ्टीने क्लोज दिलं. तर उद्यासाठी आपण ट्रिगर जर बघायला गेलं तर खूप सारे ट्रिगर आहेत. US मार्केट आज कसं परफॉर्म करतं. सध्या मी करंट जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय रात्री 11 वाजता, त्यावेळेस डाव जे आहे ते 211 पॉईंट वर. तर उद्या जे आहे ते 25,200चा जो लेवल आहे तो ब्रेक करू शकतो निफ्टी. तर बाय ऑन डिपची जी स्ट्रॅटेजी आहे ती निफ्टीमध्ये आपण ठेवूयात. खाली जो सपोर्ट बनतोय तो 25,000च्या जवळपास बनतोय. तर हे झालं निफ्टी रिलेटेड. आता आपण बँक निफ्टी पण बघूयात, कारण की बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे कम्पॅरेटिव्हली निफ्टी. खाली सपोर्ट जो बनत आहे तो 56,000चा बनत आहे बँक निफ्टीमध्ये आणि वर जो रेजिस्टन्स आहे तो 57,000 आहे. तर या रेंजमध्ये जो आहे तो बँक निफ्टी पण आता ट्रेड करतं. जर 56,000च्या खाली जर बँक निफ्टी गेला इथनं 500 पॉईंट्स अजून खाली, तर एक डाऊन मूव्ह आपल्याला छोटासा आपल्याला बघायला भेटू शकतो. आणि जर वर 57,000च्या वर जर बँक निफ्टी निघाला तर एक पुन्हा एकदा एक स्ट्रॉंग अपमूव्ह आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकते. त्याच्यानंतर जे आहे बँक निफ्टी 58,000 पर्यंत पण जे आहे ते जाऊ शकतं. त्यानंतर आपण जे आहे ते आता सगळे इंडायसेस बघू, कोणत्या इंडायसेस जे आहे ते स्ट्रॉंग परफॉर्म करतात. पहिले निफ्टी आयटी पासनं आपण सुरुवात करू. इथे एक पॅटर्न बनतोय, तुम्ही बघत आहात. राउंडिंग बॉटम पॅटर्न बनला इथे आणि एक जी मी लेवल मार्क करून ठेवलेली होती 38,500ची, त्या लेवलच्या वर जे आहे ते निफ्टी अँटी इंडेक्सने ब्रेकआउट दिलेलं आहे. तर कंटिन्युअसली एक डाऊन मूव्ह कंप्लीट करून जे आहे ते निफ्टी आयटी इंडेक्स जे आहे ते आज चांगला परफॉर्म केलं आहे त्याने आणि हा जो रेजिस्टन्स होता हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. त्याला पण जे आहे त्यांनी ब्रेकआउट दिलाय. तर आता नेक्स्ट टार्गेट जे राहील ते 40,000चं राहील निफ्टी आयटी मध्ये. तर इथपर्यंत जे आहे ते आपण ट्रेड करू शकतो की निफ्टी आयटी इंडेक्स जे आहे ते 40,000 पर्यंत जाऊ शकतं. निफ्टी आयटी इंडेक्स स्ट्रॉंग आहे. फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट पण इथं आपल्याला बघायला भेटतं. यामध्ये जर स्टॉक बघायला गेले तर 2-3 स्टॉक जे आहेत ते माझ्या रडारवर आहे. त्यामधले मी तुमच्यासोबत काही शेअर करतो.
पहिला आहे टेक महिंद्रा. याचं पण एक जे टेक्निकल स्ट्रक्चर आहे, आपण पहिल्या डेली चार्ट पासून सुरुवात करू. 200 DMA च्या वर जे आहे ते टेक महिंद्राने क्लोजिंग दिले. आणि वर याचा टार्गेट जो बनतोय आता तो 1700चा टार्गेट बनतोय आणि स्टॉप लॉस जो आहे तो 1600चा आहे. एक स्ट्रॉंग राउंडिंग बॉटम पॅटर्न सेम ॲज अ निफ्टी आय टी इंडेक्स सारखाच जो आहे तो टेक महिंद्रा परफॉर्म करतो. जसं निफ्टी आय टी इंडेक्समध्ये जो टार्गेट होता तो 40,000चा होता, तर इथे जो टार्गेट निघतोय तो आहे 1700 रुपयाचा. आणि स्टॉप लॉस जो आहे तो पण जवळ आहे. 1600 रुपयाचा जो स्टॉप लॉस आहे तो आपण टेक महिंद्रामध्ये अप्लाय करू शकतो. तर हा जो आहे एक चांगला आहे. याच्यानंतर HCL टेक. HCL टेक सध्या जो आहे 200 DMA च्या खाली ट्रेड करतोय, पण आजची जी कॅन्डल क्लोज झालेली आहे 1721 जवळ, ते एक व्हॉल्यूम सोबत जे आहे ती कॅन्डल क्लोज झालेली आहे. वर रेजिस्टन्स जसं की जवळच आहे 1740चा जो रेजिस्टन्स आहे तो एक 200 DMA. याच्यावर जर HCL टेक जर क्लोज झालं तर अजून एक स्ट्रॉंग अपवर्ड मोमेंटम आपल्याला HCL टेक मध्ये सुद्धा बघायला भेटू शकतो. तर हे जो दोन स्टॉक आहेत ते माझ्या रडारवर आहेत आय टी इंडेक्स मधलं. यासोबतच आपण आय टी इंडेक्स मधले जे आहेत ते अजून काही स्टॉक जे आहेत ते सर्च करू. जसं की TCS, जो की निफ्टीला पण सपोर्ट करतो. TCSने आज जो मूव दिला आहे तो जास्त फक्त 9 पॉईंट वर जो आहे तो TCS क्लोज झाला. पण मला पण असं वाटतंय की TCS इथनं एक स्ट्रॉंग अपवर्ड मोमेंटम देऊ शकतो. तर TCS पण आपण रडारवर ठेवू शकतो. आणि TCS मध्ये वर्ण जे आहे टॉप पासनं ते ऑलमोस्ट इथे बघू शकता 30%चा जो रिट्रेसमेंट आहे ते TCS मध्ये झालंय. आणि याच्या पहिले जर 30% जिथेही रिट्रेसमेंट झालं होतं, त्यानंतर TCSने एक कन्सिस्टन्सली एक स्ट्रॉंग अपवर्ड मोमेंटम दिलं होतं. इथे पण तुम्ही बघू शकता. इथे पण जे आहे ते 30%चा डाऊन मूव्ह दिला होता TCSने. आणि त्यानंतर कंटिन्युअसली त्याने जो आहे तो 50%चा अपवर्ड मोमेंटम दिला. तर TCS मध्ये इथनं जरी आपण 50% धरलं, तरी ते होतं 4600च्या जवळपास जे आहे ते TCS आपल्याला बघायला भेटू शकतं. तर इथे रिस्क टू रिवॉर्ड जो आहे तो खूप चांगला आहे TCS मध्ये. खाली 10%चा रिस्क आहे आणि वर टार्गेट जे आहे ते 37%चं आहे. तर हा एक चांगला ट्रेड आपल्याला इथे भेटतोय TCS मध्ये 30% अपसाईडचा. त्यानंतर जो दुसरा एक स्टॉक आहे तो आहे विप्रो. विप्रो मध्ये पण जे खाली सपोर्ट बनलेला आहे तो बनलेला आहे 250चा. इथनं एक 10 ते 20 पॉईंट्स खाली जो आहे तो विप्रोचा सपोर्ट आहे. आणि वर जे टार्गेट बनत आहे ते बनत आहे 380 पहिलं टार्गेट आहे. त्यानंतर 320 जे आहे ते विप्रोमध्ये सेकंड टार्गेट आहे. तर हे आय टी मधले जे आहे ते आपण 3-4 स्टॉक जे आहे ते उद्यासाठी रडारवर ठेवूयात. त्यानंतर जे आहे आपण नेक्स्ट इंडायसेस बघणार आहोत निफ्टी फार्मा इंडेक्स. निफ्टी फार्मा इंडेक्स मध्ये जर आपण डेली चार्ट बघितला तर 200 DMA च्या वर जे आहे ते फार्मा इंडेक्सने आज क्लोज दिलेला आहे. इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न जे आहे ते इथे फॉर्म झालाय. जर आपण हे लेफ्ट शोल्डर, ठीक आहे, हे राईट शोल्डर आणि हे परत राईट शोल्डर असं जर आपण केलं, ठीक आहे, थोडाफार मागे पुढे होत आहे, तर याचा जो टार्गेट बनतोय, याचा इन्व्हर्सन हेड अँड शोल्डरचा टार्गेट कसा फाइंड आउट करायचा, ही लाईन ते ही लाईन जॉईन करायची, ठीक आहे. हा जो टार्गेट आहे तो बनतोय निफ्टी फार्मा इंडेक्सचा. टॅरिफचं चालू आहे US मध्ये सगळं. US आणि चायना सध्या बोलतायत आणि त्यामध्ये फार्मा इंडेक्सला प्रॉफिट होईल असे संकेत आपल्याला इथं बघायला भेटू शकते की फार्मा इंडेक्सचा जो टॅरिफ आहे तो कमी होऊ शकतो. त्यामुळे निफ्टी फार्मा इंडेक्स पण जो आहे तो रडारवर आपण ठेवू शकतो. यामधले काही स्टॉक जे की पॉप्युलर आहेत जसे की लुपिन. लुपिनचा आपण स्ट्रक्चर बघूयात. डेली चार्ट राउंडिंग बॉटम पॅटर्न, सपोर्ट जो आहे तो
बनतोय 1960 जवळ. हे कंटिन्युअसली तीनदा इथे सपोर्ट घेतला याने. 1900चा जो लेवल आहे तो पण ब्रेक नाही केलाय कधी. डाऊन मूव्ह आहे 6%ची. फ्लॅग पॅटर्न जसा फॉर्मेशन इथे बनवतोय आणि कंटिन्युअसली पॅटर्न तर इथे असं काही विजिबल नाही आहे एवढा. वीकली चार्ट मध्ये बघू. वीकली चार्ट फ्लॅग पॅटर्न बनवतोय इथे. इथे जोपर्यंत याच्या वर क्लोज होत नाही, एक फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट जोपर्यंत लुपिन मध्ये भेटत नाही, इथं फ्लॅग पॅटर्न पण बनतं. नोट करून घेऊ आपण. वीकली चार्ट म्हणजे आपल्याला लक्षात राहील. सिप्ला बघूयात. सिप्ला मध्ये पण एक डेली चार्ट खाली स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे तो 1400 ला बनलेला आहे. 8%चा डाऊन मूव्ह आहे. वीकली चार्ट मध्ये पण जे आहे ते एक कन्सॉलिडेशन फॉर्म मध्ये सध्या सिप्ला चाललेला आहे सध्या. ग्लेनमार्क ग्लेनमार्क स्ट्रॉंग आहे इथे. कंटिन्युअसली वर जातोय वीकली चार्ट. डेली चार्ट पण जो आहे तो स्ट्रॉंग आहे ग्लेनमार्कचा. ठीक आहे. सन फार्मा. सन फार्मा आज थोडासा निगेटिव्ह होता. वीकली चार्ट बघूयाचा एकदा. सपोर्ट झोनला आहे सन फार्मा पण ते एवढं पण जास्त काही हे नाही आहे याच्यामध्ये. थोडे जे आहेत ते लॅब टेस्ट वाले पण जे आहेत ते स्टॉक बघून. डिक्सन. डिक्सन 14,790. ती पण स्ट्रॉंग आहे. कधीच हा वीकली 200 DMA च्या खाली क्लोज नाही झालाय डॉक्टर रेड्डी. 1400 ला रेजिस्टन्स आहे. 3 वेळेस इथे येऊन गेलाय 1400च्या जवळ. 20%चा मूव ऑलरेडी दिलाय आहे डॉक्टर रेड्डीने. ठीक आहे. एकच स्टॉक जो आहे तो आपल्याला सापडलाय आणि तो म्हणजे लुपिन. इथं फ्लॅग पॅटर्न जे आहे ते फॉर्म होत आहे सध्या. मंथली चार्ट मध्ये पण फ्लॅग पॅटर्न फॉर्म होत आहे. तर आपण वेट करू वीकली चार्ट मध्ये जेव्हा केव्हा फ्लॅग पॅटर्न फॉर्म होईल. कोणत्याही मंथला होऊ शकतो कारण की कंटिन्युअसली अपवर्ड जो आहे तो लुपिन ट्रेड करत होता आणि त्यानंतर परत एकदा जे आहे ते लुपिन स्ट्रॉंगली वर जातात. वीकली चार्ट मध्ये पण हा जो आहे तो फ्लॅग पॅटर्न बनतोय. त्याचा ब्रेकआउट जो आहे तो या लेवलच्या वर होईल. 22,150च्या वर जे आहे ते ब्रेकआउट होईल इथे. मार्क करून ठेवतो.
या लेवलच्या वर जे आहे ते ब्रेकआउट होईल इथे. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट इंडायसेस बघू. नेक्स्ट इंडायसेस जे आहे ते निफ्टी मेटल. ऑटो बघूयात पहिले, त्यानंतर मेटलकडे जाऊयात. ऑटोमध्ये पण जे आहे ते 24,200 एक रेजिस्टन्स आहे ऑटोमध्ये. मला वाटतं एकदा हा जो पॅटर्न आहे इथं फॉर्म होऊ शकतो, इनवर्स साइड अँड शोल्डरचा. छोटस पुल बॅक आपल्याला इथं बघायला भेटू शकतो. हे बघा, हा छोटासा लेफ्ट शोल्डर, हा राईट शोल्डर, आणि हा इथं एक, मला असं वाटतंय की इथं एक हा पॅटर्न बनू शकतो. मग त्याच्यानंतर वरचा टार्गेट जो आहे तो आपला डायरेक्ट 27चा बनेल. यामध्ये टाटा मोटर एक कडक कॅन्डिडेट आहे इथे, टाटा मोटर. इथनं जर बघितलं तर 82%, आणि या लेवल पासून जर बाय केलं तर 50%चा अपमूव आपल्याला टाटा मोटर्स मध्ये बघायला भेटू शकतो. त्यानंतर टीव्हीएस मोटर पण आहे. हा पण एक स्ट्रॉंग स्टॉक आहे टीव्हीएस मोटर. वरनं थोडीशी प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला भेटली 2800च्या लेवल पासून. त्यानंतर होता हिरो मोटोकॉर्प. सॉरी, हिरो मोटोकॉर्प मध्ये पण आपल्याला वरनं जे आहे ते प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली. जो लेवल होता 4500चा, तिथं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली. वरनं बऱ्यापैकी करेक्ट झालाय, 30% ऑलरेडी करेक्ट आहे. हिरो मोटोकॉर्प. त्याच्यानंतर बजाज ऑटो. बजाज ऑटो पण बऱ्यापैकी करेक्ट झालाय वरनं, 30%चा करेक्शन जे आहे ते बजाज ऑटोमध्ये पण झालंय. वीकली चार्ट बघितला तर 9000 जे आहे ते एक रेजिस्टन्स आहे. याच्यावर क्लोज झाल्यानंतर जे आहे ते एक मोमेंटम देऊ शकतं. ठीक आहे, बजाज ऑटो. त्यानंतर येतं एम एन एम. एम एन एमचा स्टॉक जो आहे तो स्ट्रॉंग आहे, पण वर जे आहे ते 3200च्या वर जेव्हा निघेल तेव्हा एम एन एम जो आहे तो एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट राहील. खूप वर्षापासनं म्हणजे, हो, एका वर्षापासनं एकाच रेंजमध्ये आहे हा. म्हणजे इथनं जर बघायला गेलं तर सप्टेंबर ते जुलै एवढे दिवस एकाच रेंजमध्ये हा ट्रेड करतोय. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, 6 आणि 3 9, 9 महिने झाले. 9 महिने एकाच रेंजमध्ये एम एन एम जो आहे तो ट्रेड करतोय. जेव्हा 3200च्या वर एम एन एम निघेल तेव्हा एक स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल एम एन एम मध्ये. हे झालं ऑटोचं. आता आपण निफ्टी मेटल इंडेक्स बघू. निफ्टी मेटल इंडेक्स पण जो आहे तो 200 डीएमएच्या तर वर आहे. आज थोडीशी प्रॉफिट बुकिंग आपल्याला वरनं बघायला भेटली. हा जो आहे तो रेजिस्टन्स आहे त्या लेवलला. 9500चा जो एक रेजिस्टन्स आहे तो एक आहे इथे मेटल इंडेक्सला. सेल बघू आपण. जिंदल स्टील. जिंदल स्टील अँड पॉवर मध्ये पण एक प्रॉफिट बुकिंग आलेली आहे 1000 लेवल पासून. 1000 एक रेजिस्टन्स आहे. टाटा स्टील. टाटा स्टील मध्ये पण एक
साइडवेज मोमेंटम येते, सेम ॲज अ निफ्टी क्लोज झालेला आहे हा. तर मेटल इंडेक्स एवढा काही स्ट्रॉंग नाही वाटत आहे. दुसरा इंडेक्सेस बघू आपण. ते रिअलिटी इंडेक्स स्ट्रॉंगली परफॉर्म केलाय याने. आपण वर जो आहे तो 1000चा रेजिस्टन्स याने ब्रेक नाही केला. जेव्हा केव्हा 1000चा रेजिस्टन्स ब्रेक करेल तेव्हा एकदा आपल्याला रिअलिटी इंडेक्स मध्ये पण जे आहे स्टॉक मध्ये एक मूव बघायला भेटेल. डीएनएफ आज पॉझिटिव्ह क्लोज झालाय. किती पॉइंटने? जास्त नाही. गोदरेज प्रॉपर्टी एकदा बघू. 200 डीएमए पासून खाली आलाय हा. प्रेस्टिज एस्टेट पण वरनं खाली आलाय 1700 पासून. त्यानंतर आहे लोधा. याने पण पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली आहे, पण 1500च्या वर एकदाच क्लोज झाला होता, त्यामुळे याला पण आपण इग्नोर करू. त्यानंतर निफ्टी एफ एम सी जी, यामध्ये आज सेलिंग बघायला भेटली निफ्टी एफ एम सी जी मध्ये. हिंदुस्तान युनिलिव्हर निगेटिव्ह 4000च्या वर नाही चाललाय हा. निगेटिव्ह मध्ये जर उद्या कोणतं घ्यायचं असेल तर एक हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलपाल. हा, कोलपाल पण खाली क्लोज झाला रे. 2432च्या जवळपास जो आहे तो कोलपाल पण क्लोज झालाय. आयटीसी, आयटीसी माइल्डली पॉझिटिव्ह आहे. युनायटेड स्पिरिट बघू कुठे क्लोज झालाय. ठीक आहे, व्हॉल्यूम पण खूप होता आज युनायटेड स्पिरिट मध्ये. न्यूज होती इथं युनायटेड स्पिरिटला. न्यूज जी आहे ती मार्क करून ठेवू आपण इथे. का बरं झालं? बीएल पण पडला होता का? बीएल, बीएल पण बऱ्याच वर्षापासून एका रेंज मध्ये आहे. ते बऱ्याच दिवसापासून राउंडिंग बॅटन पॅटर्न बनवतो हा. 2200च्या वर जायला तयार नाही हा, आणि खाली 1800च्या खाली जायला रेडी नाही आहे. आपण एक साइडवेज मोमेंटम स्टॉक आहे. एसआरएफ आपण बाय केला होता. एसआरएफ काय म्हणतो, एसआरएफ पण एक साइडवेज मुवमेंट मध्ये होता. 2022, 23, 24, 24 मध्ये निघाल्यानंतर पण हा परत साइडवेज तर नाही जाणार असं वाटतंय आता. मोमेंटम तर द्यायला हवाय ना एसआरएफ. त्यानंतर जे आहे इंडायसेस झाले आपले आता बघून बऱ्यापैकी, म्हणजे जे चांगले इंडायसेस आहे. निफ्टी मिड कॅप एकदा बघून घेऊ.
मिड कॅप इंडेक्स पण लाईफ टाइम आहे तर थोडा जवळ आहे. याचा लाईफ टाइम आहे 2% खाली आहे याचा. वरून किती फॉल झाला होता 20%चा फॉल झाला होता निफ्टी मिड कॅप मध्ये. निफ्टी स्मॉल कॅप यामध्ये पण बऱ्यापैकी फॉल झाला होता. 20%चा फॉल आपल्याला मिड कॅप मध्ये पण बघायला भेटला. 25%चा. 30% निफ्टी स्मॉल कॅप पण डाऊन होता. यामध्ये पण बरेच स्टॉक जे आहेत ते चांगलं परफॉर्म करतात. आता F&Mचे आपण काही स्टॉक बघू. IEX 10 मिनिट या. ओके. ब्रेकआउट नव्हतं दिलं 800च्या वरीने. CUB तोल. MCX डेली चार्ट बघूयात पहिले. मग नंतर आपण वीकली चार्ट कडे जाऊ. जर तो स्टॉक चांगला वाटला त्याच्यानंतर आपण वीकली चार्ट कडे मूव्ह करू. हा लाईक टाइम आहे होता. येस सिमेंट बरोबर या लेवल पासून सेलिंग आली त्याची. कोणतरी मोठे लोक इथं बसलेले आहेत या लेवलला. व्हॉल्यूम व्हॉल्यूम ठीक आहे. व्हॉल्यूम जास्त नव्हता. जिंगल स्टील नोकरी 200 DMA च्या एकदा वर गेला होता. नंतर परत खाली आला. पॉवर ग्रेड मॉर्निंगला चांगला होता. परत एकदा सेलिंग पॉवर ग्रेड मध्ये बघायला भेटलं. म्हणून बऱ्यापैकी हा खाली आलाय. म्हणजे जर आपण कन्सिडर राहणार हाईट रेजिस्टन्स सपोर्ट सोचिया रेजिस्टन्स सपोर्ट फायनान्स हाय रेजिस्टन्स असं मार्क करून ठेवू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सपोर्ट आहे. स्मॉल हा रेजिस्टन्स ह्या फॉर्म मध्ये हा कंटिन्युअसली चालतो. स्ट्रॉंग सपोर्ट आहे एकदम. तर अर्ध्या तासामध्ये 100 पॉइंट्स डाव फ्युचर गेलाय आणि नॅसडॅक फ्युचर पण जे आहे ते डाऊन आहे. मे बी उद्याचा जो
आहे ते व्हॉलटाईल होऊ शकतं, मला माहित नाही. FMCG आय-टी जर खाली असेल तर आपण आय-टी ला पण शॉर्ट करू शकतो, आणि FMCG एक शॉर्टिंग मध्ये आपल्याला कळी राहील. एस्कॉर्ट मध्ये पण जे आहे ते वर रेजिस्टन्स रेजिस्टन्स आहे. सपोर्ट जे आहे ते एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे एस्कॉर्ट मध्ये. IGL चा सपोर्ट हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे IGL चा. रेजिस्टन्स, पहिला रेजिस्टन्स आहे सेकंड रेजिस्टन्स हे क्रॉस झाल्यानंतर. फेडरल बँक, this will be resistance, where is support. VHTL यामध्ये नाही कळत आहे. कंटिन्युअसली धोरण पॉवर वर जात होते. एक साइडवेज गेलंय हे आता. फॉन कॉर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो हा सपोर्ट आहे 500चा फॉन कॉर मध्ये. 2021 पासून त्या लेवलला ब्रेकआउट क्लोज नव्हतं गेलं त्याच्यामुळे, म्हणजे 2021 पासून त्याच्या खाली क्लोज नाही गेलं आहे. एक्सॉन टेक्नॉलॉजी वर चाललं. अपोलो टायर्स एक सपोर्ट झाला होता याचा 370चा, आणि रेजिस्टन्स जो आहे तो 550चा एक रेजिस्टन्स आहे आता, त्याच्यामध्ये ट्रेड करतो. BL इन्व्हेस्टमेंट बँक न्यूज असतात त्याच्यामध्ये पण. SBI कार्ड 1000च्या वर क्लोज झाले होता. बर्जर पेंट REC एक सपोर्ट झोन मध्ये. REC मध्ये हा पॅटर्न बनतोय इथे, वीकली चार्ट मध्ये फ्लॅग पॅटर्न बनतोय इथे. अपेरा रियालिटी आत्ता बघून झालं, बापरे. ऑल ऑफ फार्मा सपोर्ट.
हा झाला सपोर्ट ऑरो फार्माचा. 1000 रुपये धरू. आणि वर रेजिस्टन्स याच्यावर फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स. एक हा पण एक सपोर्ट देतो. ऍक्च्युअल 4000चाच एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे ऍक्च्युअल. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट. तालमिया भारत, फोर्ज, एचडीएफसी बँक, जीएमआर एअरपोर्ट, कोलपाल. एवढं मार्केट वर चाललंय कोलपाल. बी अजून काढून जाईल त्याचं. क्लोजिंग तर डे लो ला झाली कोलपालची. जवळपास जर भेटला तर शॉर्ट करू शकतो बा. 2450च्या जवळपास नोट डाऊन करून घेऊ आपण. कोलपाल शॉर्ट नियर 2450. त्या जवळपास जे आहे ते आपण कोलपालला शॉर्ट करू शकतो उद्यासाठी. एक शॉर्ट कॅन्डिडेट आपल्याला भेटला कोलपाल. हिंदुस्थान युनिलिव्हर पण आहे. स्टॉप लॉस राहण्याचा 234 नाही 2400 स्टॉप लॉस राहील. टार्गेट खाली यामध्ये सपोर्ट दिसत आहेत बरेच, पण एक स्ट्रॉंग डाऊन मूव यायला पाहिजे. अच्छा. हिंदुस्थान युनिलिव्हर रेटिंग आपण 3 ठेवूया आणि याला 4 ठेवू कोलपालला. फोर्श आपण पाहतो एचडीएफसी बँक, जीएमआर एअरपोर्ट, कोलपाल, फ्रॉम कंट्री कंझ्युमर, पीएफसी, सिमेंट्स, पॉलिस, आपण हिंदाल्को वरनं स्ट्रॉंग खाली आला हिंदाल्को. सीसी एसीसी पण जे आहे ते सपोर्टला आहे बऱ्यापैकी. स्ट्रॉंग सपोर्ट एसीसी ला 1800चा आहे. बऱ्याच दिवसापासून याने याच्या खाली गेला नाही हा. सनी विन टाटा केमिकल अप्रोचिंग रिस्कियर झोन. टाटा केमिकल वीकली चार्ट. डोंट बाय दिस स्टॉक, काहीतरी रिझन असेल म्हणून आपण दिला असेल. एसआरएफ कन्सॉलिडेशनच्या बाहेर निघाला. 2760चा जो आहे तो स्टॉप लॉस लावावा लागेल आपल्याला इथे. त्याच्या खाली गेल्यानंतर एक्झिट.
ITC वीकली चार्ट, डेली चार्ट ठीक आहे, कन्सोलिडेशन करतोय 400चा एक स्ट्रॉंग सपोर्ट ITC मध्ये. खाली ITC जायला नाही पाहिजे 400च्या खाली. आणि वर जो रेजिस्टन्स आहे तो पहिला रेजिस्टन्स हा दिसतोय 263चा. आपल्याला करायची रेड कॅन्डल एक्सेस बँक चंबल फर्टिलायझर. ओके, just a minute. ती पण एक पॅटर्न बनवता येतं, फ्लॅग पॅटर्न. कंटिन्युअसली फ्लॅग पॅटर्न बनवायला लागलं की मग हे वर जाऊ शकतं. वीकली चार्ट एकदा बघू. सपोर्ट आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. 20-25 एक वर्षापासून याच रेंज मध्ये ट्रेड करतो. रेड्डी this is the resistance, this is support. भारती एयरटेल काय माहिती, भारती एअरटेल वाहू वाहू करत करत हा वर चालला जातो. भारती एअरटेल रेंज मध्ये, भारती एअरटेल 1800ला स्ट्रॉंग सपोर्ट. रेजिस्टन्स आता ही झाली याची 1900, 1800-1900 मध्ये ट्रेड करतोय आता सध्या. कॅन्फिन होम, HDFC लाईफ. वीकली चार्ट एकदा बघू HDFC लाईफ. टाइम हायच्या वर क्लोजिंग तर दिली होती आणि रेजिस्टन्स आता बराच दूर गेला. 2021 मध्ये हा लेवल क्रॉस केला होता याने. रिको, TCS डेली चार्ट मध्ये येऊ आता. रॅमको सिमेंट, या मार्ट, एक्साइड इंडस्ट्री. सपोर्ट 337. डाउन मूव 20%ची. अपसाइड टार्गेट एक्साइड इंडस्ट्रीचा. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड.
471चं पहिलं टार्गेट येईल आता. हे म्हणे, झालं म्हणे. ठीक आहे. रिसॉर्ट जरा जास्तच पडला, 50%. टाटा मोटर एक स्ट्रॉंग स्टॉक आहे. आयपासनं ऑलमोस्ट अजून पण 37% डाऊन आहे. टाटा मोटर्स पण एक स्ट्रॉंग स्टॉक दिसतोय आता. याच्यात खाली पण क्लोज नाही झालाय. सीसी बँक, इंडिगो, डेली चार्ट आजचा तर ओके पॉझिटिव्ह क्लोज झाला इंडिगो परत. 5760 च्या खाली बऱ्याच लोकांनी स्टॉप लॉस लावला असेल 5500च्या. सीएससीआय प्रो आताभर नाही चालत आहे सीएससीआय प्रो.
त्यातला मला नोट डाऊन करून दिला त्यातला. काय असेल. येस मोटर नको. ओएनजीसी आजकाल चाललं. व्हॉल्यूम पण बऱ्यापैकी होता ओएनजीसी मध्ये. रेंज मध्ये सिलेक्ट करतोय ओएनजीसी. रिस्क टू रिवॉर्ड चांगलं आहे याच्यामध्ये. ऑइल अँड गॅस. काईट मध्ये जे आहे ना, आपल्या ऍड करून ठेवू. पीआय इंडस्ट्री. लॅब मध्ये पण एक सपोर्ट आहे, त्याजवळच सपोर्ट आहे कलरचा. पेट्रो. सगळे याच्यामध्ये चांगला व्हॉल्यूम झाला. स्टार हेल्थ आहे का हा? स्टार हेल्थ पण मस्त चाललं. स्टार हेल्थ झालं. ओके, चलो. स्टॉक तर बऱ्यापैकी आपण 2-3 काढलेले आहेत. लाल पॅथला, इतका लॅब गेल.
आणि निगेटिव्ह मध्ये जे आहे ते हिंदुस्थान युनिलिव्हर आणि कोलपाल हे आपण स्टॉक काढलेले आहेत. डाव फ्युचर एकदा बघून घेऊ एंड करता करता. पंधरा मिनिटचा चार्ट. 43,000 पासून एक सेलिंग बघायला भेटली शार्पली. आणि सपोर्ट जो डायरेक्ट बनतोय तो 41,500 चा बनतोय. आणि हाच एक रेजिस्टन्स आहे आता. डाव फ्युचर जे आहे ते 42 पॉइंट्स डाऊन आहे डाव जे आहे ते. आणि नॅसडॅक जे आहे ते 126 पॉइंट डाऊन आहे. लेट्स सी उद्या कसा एक्झिक्युशन होतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.